महाराष्ट्राच्या आदिवासी विभागाने अखेर GR काढला आणि सांगितलं की हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांची जी वयोमर्यादा आहे ती आम्ही जी एज बार आहे तो आम्ही काढून टाकतो. पण मुद्दा असा आहे की याच्या आधी आदिवासी विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या भरत्या राहिलेल्या आहेत सरकारी नोकऱ्यांमध्ये, त्या अजून त्या संदर्भात कोणता क्लॅरिफिकेशन नाही. एवढंच नाही तर ज्या गडचिरोलीमध्ये ज्या मुलींना सर्पदंशाने मृत्यू झाला त्यांना 1 कोटींची मदत करायला सांगितलेलं होतं, त्याबद्दल अजून कोणता क्लॅरिफिकेशन नाही. आणि सगळ्यात तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे हॉस्टेलमध्ये असलेल्या हायजीनबद्दल, इथल्या स्वच्छतेबद्दल आणि इथल्या सुरक्षतेबद्दल. त्यात नक्की काय घडतंय म्हणून मी इथेच हॉस्टेलमध्ये आहे. वर जाऊन एकदा बघू तरी पोरांच्या रूम नक्की कशा आहेत त्या. या ठिकाणी मोर्चा चालला आहे जिथे सगळी मंडळी बसलेली आहेत आणि तुम्हाला हे व्हिज्युअल्समध्ये दिसेल की हे सगळे आंदोलनाला बसलेले सगळे स्टुडंट्स आहेत जे इथे आहेत. त्या ठिकाणी 3-4 जण उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत आणि 2 हॉस्टेल्सच्या मधली ही जागा आहे जिथे आत्ता आम्ही उभे आहोत. आता आपण एकदा वर जाऊ आणि खरंच काय घडतंय हे मी तुम्हाला दाखवतो. हॉस्टेल्स नक्की नीट आहेत नाही आहेत का ते सुरक्षित आहेत की नाही बघू. चला या इकडे. हे मुलांचं हॉस्टेल ना? ओके चला या वरती. ओके एंट्री केल्या केल्या इथे काय कचऱ्याचा डबा. एंट्री केल्या केल्या इथे या पुढे या. एंट्री केल्या केल्या पहिले इथे सगळी कचरा कोंडी तुम्हाला दिसेल. इथून वर आलं साधारण कचरा कोंडीत जागा इतकीच घाण असली पाहिजे असं वाटू लागलं. या 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 साहेब वर या. हां कुठे आता आपण इथं आंदोलन चाललंय आणखी वरती. हा पहिला मजला आहे. ह्या मजल्यावर किती खोल्या आहेत? 1 आणि इकडं आणखी खोल्या दिसतात मला. ठीक आहे हे 6 11 नंबरची रूम पर्यंत इकडे आहेत वाटतं. हे हॉस्टेल आहे वरती. इथं खाली चाललोय आपल्याला हे आंदोलन दिसेल. आता आपण एकदा वर जाऊ आणि हॉस्टेलमध्ये खरंच नक्की काय परिस्थिती ती चेक करू. या ये वर ये. ओके प्रत्येक मजल्याच्या या कॉरिडॉरमध्ये त्यांनी कचऱ्याचे डबे ठेवलेले आहेत. कचऱ्यासाठी वेगळी कोणती अशी स्पेसिफिक जागा नाहीये तरी डबे बऱ्यापैकी नवीन दिसत आहेत. वर या. ये वर ये. कुठे गेले? इकडे. हा दुसरा मजला आहे बरोबर ना? ये. किती मुलं राहतात एका रूम मध्ये? कोणाची रूम आहे ही? तुझी रूम आहे का? मित्राची. ये इकडे. हे लाव. काय करतोस मित्रा तू? B.Edलाच. काय? B.Ed सेकंड इयरला. BA सेकंड? B.Ed सेकंड. B.Edला. ओके. किती एका रूम मध्ये किती मुलांना अलाउट करतात? 8 ते 10. 8 ते 10 एका रूम मध्ये. इकडे बघ 8 ते 10 मुलं राहतात. हो. B.Ed सेकंड. कुठून आलायस? गाव कोणतं? माझा प्रॉपर भामरागडवरून. भामरागडवरून आलायस तू? ठीक आहे. हे गडचिरोली पासून पुढे गेलं की. हो बरोबर. म्हणजे आणि पुण्यात किती वर्ष आहेस? पुण्यात सध्या 4 वर्ष. 4-5-6 होत आहे. 5-6 वर्ष झाले. म्हणजे MA साठी आलं म्हणजे 4 वर्ष होत आहे. 4 वर्ष आता MA इथंच झाला आणि B.Edला सेकंड इयर. सेकंड इयर. काय हॉस्टेलवरती साधारण काय परिस्थिती? आता हेच चालू. आता महागाईनुसार जेवणाचा प्रॉब्लेम येत आहे आणि आमचं ते आता वयाच्या ते रद्द केले म्हणा आता सध्यासाठी. आणि ते आमच्याकडे कसा आता प्रॉपर हे यांनी गावाकडे म्हणजे रिसर्च केले नसेल. मी सुद्धा स्वतः आता किती 28ला एज 28 आहे माझा. एज 28 आहे ना. मी आता सध्या B.Edला आहे. माझा काही कारणामुळे मी गॅप पडला. मला आता शिकायची इच्छा झाली म्हणून मी आलो. म्हणून तू आलाय. बरं. चपला बाहेर काढायचं का? हा बाहेर. किती जणांसाठी रूम अलॉट केली ही? या सध्या 8 जणांचा म्हणजे रूम आम्हाला आहे. आतमध्ये इकडे. पण आम्ही सध्या नाही का सध्या येता काय 8 ते 10 जणांचा रूम आहे. आम्ही सध्या ज्यांना गरज पडतो त्यांना ऍडजस्ट करतो. खाली झोपवतो आम्ही ऍडजस्ट करतो. बरं. हे 1 2 3 4 म्हणजे साधारण 8 जणांची झोपायचं. वरती एक खाली एक असं मिळून नाही का? बरं. जर का अधिकच्या कोणी म्हणजे नवीन जर का मुलं आला तर ते गादी इकडे हातरून त्याला झोपवत असतात. हे मॅट्रेस आहे. हे तुमची जागा दिली आहे सरकारने? सरकारने दिले. ते मोठा गादी असतोय ते डेकून एक प्रकार असते. ते डेकून वाढलेला होते त्यामुळे ते पाडलेत आणि ते अंदरचे गादी काढले.
नाही नाही नाही, हे तुम्हीच केलं का इथल्या लोकांनी? नाही नाही आम्हीच केलंय म्हणजे काय झालं, गादीला ढेकणं झाली ढेकणं झालं. आणि ओके, आणि मग त्यामुळे हे स्पंज काढलं. केल्यामुळे पण ते जात नव्हते, हा पण ते गादी काढावं लागलं आम्हाला. म्हणजे हे आता आम्ही हे असं ठीक आहे. म्हणजे हॉस्टेलवरती ढेकून, झुरळ, पाली हा कॉमन प्रकार आहे. फक्त आदिवासी हॉस्टेलमध्ये साप पण येतात आता, एवढंच झालं ना? बरोबर ना? साप आहे. हा आता काही दिवसापूर्वी मुलींच्या हॉस्टेलमध्ये एक साप आढळलेला आहे. इथं नाही, मुलींच्या हॉस्टेल हा, मुलींच्या इथं. हॉस्टेल आहे, ओके. गोपटपट्टीला आहे. तिकडे. हा, त्यामध्ये आत्ता येते उंदरा वगैरे हॉस्टेलमध्ये आहेत त्यांची ते. हा काय म्हटलं आता म्हणजे पण? म्हणजे काही दिवसापूर्वी त्यांच्या हॉस्टेलमध्ये साप आढळलेला आहे. हा म्हणजे हॉस्टेलच्या परिसरात, म्हणजे हॉस्टेलच्या आतमध्ये. आणि आत्ताही त्यांच्या रूम मध्ये चेक केला तर आत्ताही उंदरा फिरत असतात. हा, ते उंदरांमुळे साप तिथं. हा उंदरामुळे साप येत असतात. बरं, हे नकाशे वगैरे तुम्ही चिटकवले असतील नाही का? हा बरं बरं. किती दिवसापासून राहता इथे? डबे लावलेले दिसतात तुम्ही? डब्बे जे डीबीटी भेटतोय त्याच्यानं डब्बे लावलेले असतात, पण बाहेरून व्यवस्थित जेवण भेटत नसल्यामुळे आम्ही केव्हा केव्हा म्हणजे स्वतः बनवून खात ठीक असतो आहे. गॅसमध्ये. हे बाथरूम आहे आणि टॉयलेट कुठे? टॉयलेट मागे. ओके, टॉयलेट इकडे सोय केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे एका रूमला एक टॉयलेट आहे हा आणि हे बाथरूम आहे. हा हा, हे पेपर लावलेले दिसतात तुम्ही ढेकणांमुळे. हा, जा आणि मागे. सर हे वायर वगैरे निघालेलं आहे. इकडे इकडे इकडे. हा काय आलं? आणि सर हे वायर वगैरे निघालेलं आहे, हे व्यवस्थित अजून नीट नाही केलं का? कॅमेरामॅन दाखवा. हे वारंवार हा, तक्रार केलं तरी कधी कधी म्हणजे हे लावून देत नाहीत. लावून देत नाहीत ते तुम्हाला? हा, हे कधी तक्रार केली शेवटची याची? किती दिवस झाले? तक्रार नाही केली. पंखाचा लय आवाज येतो तरी पण पंखाच्या बटन मारल्यानंतर पंखाचा आवाज येत असतो. तक्रार करूनही ते दुरुस्त वगैरे केले नाहीत असं ते नाही केलंय. ही ट्यूबलाईट अशी का खाली आली? ते खराब आहे. खराब आहे ते. हा, पण काढलेलं नाही सर ते. अशीच आहे ती. लटकली. पडायची ना डोक्यात ती एखाद्याच्या डोक्यात पडायची किती. हा सर, म्हणजे आपण कॉलेजमधून आल्यानंतर हा इथे शेवटचा रंग कधी केलाय? आम्ही यायच्या पूर्वी सर, आम्ही हॉस्टेलला यायच्या पूर्वीच. तुम्ही यायच्या पूर्वी केलाय तो हा, रंग? हा. म्हणजे आता ह्या पापड्या तुमच्या चालताना डोक्यात वगैरे पडत असतील. दिसतात का पापड्यावरती कॅमेरामन? हा ठीक आहे. ट्यूबलाईट माझ्याच डोक्यात पडायची. मी तो इकडे. बरं मला सांग आता, इकडे मुलींच्या ह्याच्यात तू म्हटलास की मागच्या वेळी साप सापडला तिथे प्रिमायसेसमध्ये. इथे ढेकणं आहे. तर ढेकूण आणि हॉस्टेल हे कॉमन साधारण मला सगळीकडे दिसतं. ठीक आहे. पण मुद्दा असा आहे, मग किती दिवस ह्या सगळ्यामध्ये राहायचं रे? हा, तेच म्हणजे जीआर मध्ये उल्लेख करून आहे, म्हणजे 6 महिन्यानंतर म्हणजे पेस्ट कंट्रोल करायचे वगैरे. पण ते जीआर नुसार म्हणजे जे वार्डन असेल किंवा कर्मचारी असेल ते फॉलो करत नसतं. ते तसं नाही होत का? नाही होत. म्हणजे ज्या हॉस्टेलच्या स्वच्छतेसाठी किंवा हायजीनसाठी किंवा इथल्या जे सगळी साफसुथरं राहिलं पाहिजे याच्यासाठी जीआर मध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख आहे ते त्या वेळेत होत नाही तुझं म्हणणं? नाही नाही. आणि हे रूम वगैरे आम्ही स्वतःहून सगळं साफ करत असतो. आणि बाथरूम वगैरे सगळं, बाथरूम असेल, संडास असेल, ते सगळं आम्ही साफ करत असतो. आणि फक्त जे कर्मचारी आहेत, फक्त 2 काहीतरी आहेत सध्या साफसफाई करणारे, ते बाहेर सगळं बघत असतात. बाहेरचं बघतात ते, हा. इथे नाही करत ते? नाही. ओके. आता सध्या तरी 8 लोकांसाठी साधारण मला दिसतंय इथे. आणि इथे तुम्ही गाद्यांचा तर कार्यक्रमच झालेला दिसतोय. ठीक आहे. इंटरनल वॉशरूम तरी तुम्हाला आहे आणि इकडे बाथरूम असं करून दिलं. हे सगळ्या रूमला आहे का इथलं? हा, प्रत्येक रूम असेच आहे, सेम. म्हणजे साधारण 8 जणांमध्ये एक संडास आणि एक बाथरूम यस, असं सध्या आहे ते. आणि त्याची साफसफाई कोणाकडे असते? रूमच्याच मुलांकडे असते. ओके. संडास बाथरूम तुम्ही वापरताय तर तुम्ही स्वच्छ करायचं? हा. ओके. आणि हॉस्टेलचा बाकी प्रिमायसेसमध्ये काय प्रॉब्लेम आहेत? मग ते स्वच्छ आहे नाही आहे का घाण ठेवलेलं आहे? खरं तर हे हॉस्टेल म्हणजे गव्हर्नमेंट बिल्डिंग नाही आहे, भाड्याने घेतलेलं बिल्डिंग आहे. तर मुलांना तेच मागणी आहे की म्हणजे आमचं कॉलेजेस SP किंवा फर्ग्युसन किंवा वाडिया कॉलेज आहे, तर इथून तिकडे जाण्यास खूप प्रॉब्लेम येतोय. म्हणजे जाण्यातच 2 तास जातोय आणि येण्यातच 2 तास जातोय. आणि मुलगा कसं कॉलेजला जाऊन येण्यातच थकून जातोय, त्याला अभ्यास करण्यास वेळ भेटत नाही. आमचं मागणी हे पण आहे म्हणजे हे हॉस्टेल खरं तर म्हणजे पुण्यातल्या मध्यवर्ती ठिकाणला आम्हाला कुठलं तरी हॉस्टेल भेटायला पाहिजे, असे मागणी. बरोबर. कॉलेजेस सगळे तिकडे पुण्यात शिवाजीनगर साईडला, आणि तुम्ही राहता इकडे मांजरीमध्ये. हो हो. आणि हे पण समोर तसंच आहे का सगळं? हा. आणि सध्या इकडे म्हणजे काम सुरू असल्यामुळे म्हणजे दिवसभर तर आवाजच असतोय. आता येतोच काम सुरू म्हटल्यानंतर काय
वेगवेगळ्या रूम्स आहेत बॉईज हॉस्टेलला आपण आलोय, मी तुम्हाला दाखवतोय ते. बरं CCTV चालू आहेत का? हा CCTV सुरू आहेत. सुरू आहेत अजून तरी? हा म्हणजे कालच्याच फ्लोअरला आहे, ग्राउंड फ्लोअरलाच आहे, बाकी इकडे वरच्या फ्लोअरला वगैरे नाही लावलेलं आहे. ओके, वरती इन्स्टॉलच नाही केलेत, हा खाली आहेत तेच हा आहेत CCTV. बरं, मी सहज म्हटलं आलो होतो कव्हर करायला, तर खरंच हॉस्टेलमध्ये काय पोरं कशी राहतात काय नाही तुमच्यापर्यंत पोचवावं म्हणून हा पटकन व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. बाकी तुम्ही सरकार काय करतंय, ते आश्वासनं देतंय का त्या आश्वासनांची पूर्तता करतंय का मूळ प्रश्नांची उत्तरं ते सोडवत आहेत, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी म्हणून एकदा रिॲलिटी चेकला आलो की म्हटलं आहे का स्पीड सावर सगळं, एकदा ते तरी बघावं. बाकी मुंबई तक बघत राहा.